राहुल येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासकीय इमारत, कुलगुरू बंगला, सावित्रीबाई माध्यमिक विद्यालय विसावा, कॅन्टीन तसेच शासकीय इमारती परिसरामध्ये बाहेरून सोडलेल्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये विलक्षण वाढ झाली। यामुळे शाळकरी मुलांसह महिला व कॉलेज युवतीच्या जीवनास धोका निर्माण होऊ शकतो। अनेक कुत्रे आजारग्रस्त असलेल्या, केस नसलेल्या ही कुत्रे निदर्शनास येतात। विद्यार्थी हॉस्टेलसह अनेक रहदारीच्या ठिकाणी या सोडलेल्या भटकंती कुत्र्यांनी उच्छाद मांडला। जर एखाद्या लहान बालकावर या कुत्र्यांनी अटॅक केला तर त्यास आपला जीवही गमवावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते। सुरक्षा यंत्रणेवर लाखो रुपये खर्च होत असताना आता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची केविलवाणी वेळ कर्मचाऱ्यांवर येण्याची शक्यता आहे। तसेच विद्यापीठ परिसरामध्ये दिवसाआडी जेवणाचे कार्यक्रम होत असताना उरलेले अन्न हे इतर रस्ते टाकून हे अन्न या भटकंती कुत्र्याला मिळाल्यामुळे हे कुत्रे विद्यापीठ परिसरामध्ये भटकताना व रस्त्यावर मोकाट फिरताना आढळून येतात। सुरक्षा कर्मचारी यांची ड्युटीसाठी पॉइंट निर्माण केली, परंतु या मोकाट कुत्र्यांवर कोणाचीही नजर न गेल्यामुळे कदाचित या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये एखाद्याला जीवही गमवावा लागू शकतो। अनेक बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांवरही ही कुत्रे धावून जाताना दिसून येतात, परंतु या कुत्र्यांबाबत कोणीही ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे नजीकच्या काळात या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। तरी श्वान प्रजनन काळात या भागात फार मोठी डोकेदुखी होण्याची शक्यता असून विद्यापीठाकडून याबाबत उपाययोजना करणं गरजेचं असेल। याबाबतची परिसरामध्ये चर्चा होतीये। कुलगुरू साहेबांनी या गंभीर प्रश्नावर तोडगा काढल्यास होणारा अनर्थ टळेल, नाहीतर एखाद्याला या भटकंती कुत्र्यांमुळे जीवही गमवावा लागणार आहे।